साहेब, अनेक वर्ष चिपळूणचं बस स्टँड आहे ते रखडलेलं आहे का? आज आपण पाहणी केली, काय सांगाल एकंदरीत? नाही, प्रामुख्यानं गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे बस स्थानकाला आता कुठे दिशा मिळते. या ठिकाणचे आमदार आमचे निकम साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आमच्या बाकीच्या शिवसैनिकांनी सुद्धा त्यासाठी परिश्रम घेतले आणि अर्धवट बंद पडलेलं काम नंतर परत आता जोमानं चालू केलंय आणि फार जलद गतीने होतंय. लवकरच हे काम पूर्ण होईल, कारण 2,85,00,000 निधी आधी खर्च केला होता. परत मी आता 2,50,00,000 आसपास निधी दिलेला आहे आणि एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा जर अजून काही पैशाची आवश्यकता असेल तरी सुद्धा ती आत्ताच मी त्यांना सांगितलं त्याची सुद्धा पूर्तता केली जाईल. परंतु एकदा का काम पूर्ण झालं की नंतर मग ते ह्या कामासाठी पैसे नव्हते म्हणून थांबलं किंवा त्या कामासाठी पैसे नव्हते म्हणून थांबलं असं होता कामा नये. पूर्णतः जेवढा निधी लागेल तेवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन विभागातर्फे मी उपलब्ध करून देईल आणि लवकरात लवकर हे स्थानक कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देईल. मला असं वाटतं पुढल्या वर्षी 2027ला हे पूर्णतः अतिशय चांगल्या प्रकारचं स्थानक चिपळूणकरांना आम्ही परिवहन विभागाच्या माध्यमातून भेटतो. रत्नागिरी जिल्ह्यावरती कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.